जाताना सब्बलीनं मारे टट्टे तोडून टाकले। पण सच बोल रहा है कि बिल्डर सच बोल रहा है। सजा झालीच पाहिजे। आम जनता के ऊपर बोझा डालने के लिए कर लगाया हुआ है। आम जनता सरकार को उसकी जगह दिखा देंगी। कई बार गिर चुका हूँ मैं। और आश्वासन दे देते हैं कि भाई बस 8 दिन में हम समस्या पूरी करते हैं। आज क्राइम किस लिए बढ़ रहा है? मच्छर के मारे इधर उधर भगते रहे। साफ सफाई करत नाही, कर कशाचा घेता तुम्ही? दोन डाव आम्ही पेरणे रोपणे करू, घाटात काम होणार। आवाज आपकी। आवाज इंडिया टीवी में मैं ओमराज सरदार आप सभी का स्वागत करता हूं अपने उसी शो के साथ जिसका नाम है आवाज आपकी। इस वक्त हम लोग नागपुर के संविधान चौक में हैं और संविधान चौक में मेरे पीछे में एक बहुत बड़ा जुलूस, बहुत बड़ा मोर्चा आया हुआ है धनगर समाज का। धनगर समाज में जो खामियां हैं, धनगर समाज को लेके इस प्रशासन ने, इस सत्ताधारी अधिकारियों ने जो खामियां बनाई है धनगढ़ और धनगर को लेके, और उसके तहत इन्हें जो आरक्षण नहीं मिल रहा है उसी के मांग को लेके ये सारे लोग यहाँ पे आए। काफी सारी बड़ी तादाद में ये सारे लोग आए हैं। आइए इनसे बातचीत करते हैं और इनसे जानते हैं, ये सारे मूल निवासी हैं, इनसे इनके हकों के बारे में जानते हैं और पूछते हैं किस तरह के अन्याय इनके साथ हो रहे हैं और क्यों हो रहे हैं। इनसे बातचीत करके जानते हैं। आमची मागणी, धनगरांची मागणी समाविष्ट करण्याची नाही, अनुसूचित जमातीत आमचं नाव समाविष्ट करा ही आमची मागणी नाही, तर आमचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्यात ऑलरेडी आहे। तुम्ही जर आजही कलेक्टरकडून लिस्ट घेतली तर 36 नंबरवर धनगर हे अनुसूचित जमातीत लिहिलेलं आहे। आजही जर आपण ग्रामपंचायत अधिनियम पाहिला ज्याच्यात 1957-58 मध्ये लिस्ट जी दिलेली आहे त्यांनी अनुसूचित जमातीची, त्याच्यात सुद्धा ओरान आणि धनगरच लिहिलेला आहे। ग्रामसभा आपण सर्वोच्च समजतो, मग त्यांना ज्या सूची दिलेल्या आहे त्याच्यात जर धनगर आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये आज जी सूची आहे त्याच्यात जर धनगर आहे तर त्याची अंमलबजावणी का होत नाही ही आमची मागणी आहे। अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे। हे लोक पैसा घेताना धनगरांचीच नव्हे तर बाकी आदिम जाती ज्या आहेत त्या सगळ्यांची लोकसंख्या लिहितात आणि 7,000 कोटी रुपये या मिनिस्ट्रीने घेतलेल्या आहे। पण या सोयी किंवा पैसे घेताना आम्ही त्यांच्या सूचित आहोत आणि पैसे घेतल्यावर त्याचा उपयोग करताना मात्र आम्ही त्यांच्या सूचित नव्हतो। हे दुटप्पी धोरण जे बी कोणी मिनिस्टर असतील त्यांचं आम्ही खपवून घेणार नाही हे आमचा निर्धार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही हे दाखवून देऊ। जर सरकारने अंमलबजावणी केली नाही, सगळ्या लोकांना जर सर्टिफिकेट्स दिले नाही तर यांचं पानिपत होईल जसं लोकसभेत झालेलं। त्याच्यानंतर आम्ही उपोषण करू जोपर्यंत हे मिळत नाही, आचारसंहिता लागेपर्यंत, आणि जर का तरीही त्यांनी दिले नाही तर या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते नक्कीच यांच्या खुर्च्या डळमळीत राहतील असं आम्ही सांगतो। बीजेपीची सत्ता आली, बीजेपीकडून आपण काय अपेक्षा करतो? बीजेपीकडून आम्ही जेऊ लोरामला भेटलेलो आहे, जे ट्रायबल मिनिस्टर आहे। धनगर समाज संघर्ष समितीतर्फे आम्ही पूर्ण डेलिगेशन शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो। त्यांनी सकारात्मक विचार करू म्हटलं, पण आम्ही ते ऐकायला तयार नाही। आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे की हे ते काम करतील, जेव्हा निवडून येतील तेव्हा जर हे सत्तेत आलं महायुतीचं सरकार तर त्यांच्या जाहीरनाम्यात तसं लेखी आश्वासन पाहिजे की हे काम धनगरांचं ते करतील, आदिम जातींचं ते करतील असं लेखी आश्वासन पाहिजे। आणि हा एकच पक्ष असेल जो जनता महायुतीचा, जे शिवसेना आणि भाजप यांनी सही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सही केलेली आहे आणि सुभाष देसाई जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, सरचिटणीस आहेत, त्यांनी सही करून आम्हाला हे नेते पहिले दिलेलं आहे। पण तरी याच्यावर आम्ही समाधानी नाही। यावेळेस सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यात लिहायला पाहिजे आणि तसं पत्र किंवा तसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते असल्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला पत्र पाहिजे। कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेबांनी दलित पीडित शोषित समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि एसटी म्हणून 47 जाती, आता ते 46 राहिलेले आहेत, तर 47 जातीला हा रिझर्वेशन आहे। पण फक्त 12 अनुसूचित जमातींना हा रिझर्वेशन मिळून राहिलेला आहे। बाकी 33 अनुसूचित जमाती आजही ते अन्याय सहन करून राहिलेले आहेत। आज हा जो धनगर समाजाचा धिक्कार मोर्चा आहे, यांना आम्हाला आमची कुठली मागणी नाही आहे।
आम्ही जसं उमरेड आणि उमरेड, इंग्लिश लोक उमरेड म्हणतात, आपण मराठी लोक उमरेड म्हणतो, तसं धनगर आणि धनगर हे एकच आहे आणि याला रिझर्वेशन बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे. पण 65 वर्षापासून सत्ताधारी पक्ष हा रिझर्वेशन आम्हाला मिळू देऊन राहिलेली नाहीये आणि त्याच्या विरोधात लोकसभामध्ये आम्ही ॲजिटेशन केलं. आम्ही आणि ती जे सरकार होती त्यांना भुईसपाटी केला. आता समोर आहे विधानसभाचे इलेक्शन्स, समोर विधानसभाचे इलेक्शन्स आहेत. आम्हाला बीजेपीला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण आम्हाला रायटिंगमध्ये तुम्ही लेखी आश्वासन देऊ नका. तुम्ही एक क्लॅरिफिकेशन काढा. आज बीजेपी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे की ते आपल्या स्तरावर राज्य सरकारला एक सर्क्युलर काढून देऊ शकतात. तर आमची माननीय नितीन गडकरींना एकच विनंती आहे की एक असं क्लॅरिफिकेशन काढा की धनगर आणि धनगर हे एकच आहे आणि यांना जातीचे दाखले आणि व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे. म्हणजे आम्ही विधानसभामध्ये म्हणजे फुल्ली आम्ही तुमचा सपोर्ट करू आणि तुम्हाला निवडून देऊ. कारण की धनगर समाजाची जी पॉप्युलेशन आहे आज महाराष्ट्रामध्ये ही एवढी भव्य आहे की काँग्रेसला भुईसपाट करू शकते. जिथे राजकारण आहे, जिथे समाज आहे, जिथे सोशल जस्टिस आहे, तिथे राजकारण पण आहे. तर आमचे लोक जिथं संख्येने जास्त आहेत, धनगर समाज, आदिवासी समाज, तिथे आम्हाला ओपनमध्ये आणि ST मध्येही तुम्ही तिकीटा द्या आणि आमच्या लोकांना निवडून आम्हाला विधानसभामध्ये पाठवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते संविधान लिहित असताना जे पूर्ण देशातील गोरगरीब आहे, लाचार आहेत, त्यांचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी SC ST बनवलं आहे. आणि ST मध्ये जे 47 जमाती होत्या त्यात आता एक कमी झालेली आहे, म्हणजे 46 जमात. याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यांनी सगळं जमातीला समाविष्ट केला आहे. पण मागील 65 वर्षापासून या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे मोठे मोठे नेते आहेत, जे अनेक वर्षापासून निवडून येत आहेत, त्यांनी सातत्याने 12 जाती सोडून 12 जमाती सोडून 33 जमातीवर सातत्याने अन्याय केला आहे. आता लोकांना समजलेलं आहे की ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नुसतं राजकारण करतं. जेव्हा इलेक्शन आलं की असं कुठलं तरी भानगड काढून लोकांना लॉलीपॉप देऊन त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण आता लोक समजली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जे मागे आता लोकसभा झाली त्या चित्रपणे पूर्णपणे स्पष्ट दिसलेलं आहे. विधानसभेचं चुनाव आहे, त्यातील लोक काय करणार ते दिसणार आहेत. पण आमची फक्त एक सिंपल मागणी आहे, आम्हाला काही अनुसूचित जमातीत टाका असा कुठलाही प्रश्न हे नाही आहे. आम्ही ऑलरेडी अनुसूचित जमातीत आहोत. धनगर ळ आणि र याच्यात एक फरक आहे. तसं इंग्लिशमध्ये D लिहितात, इथं R लिहितात. हे काही हे नाही आहे. पण त्यांनी हे करून जे धनगर समाजावर सातत्याने त्याच्यावर प्रहार करून ते पूर्णपणे बंदिस्त केलं आहे. फक्त आमची मागणी आहे का एक फक्त हे काढून त्यांच्यावर जे काही आतापर्यंत झालं आहे ते संपवून त्यांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, व्हॅलिडिटी देण्यात यावी आणि नियमाप्रमाणे काम करावं. आणि या नुकसानीचं कारण म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आवाज आपकी. आपल्या न्याय मागण्याकरता धनगर समाजांनी शासनाचं लक्ष वेधण्याकरता आज या मोर्चाचं आयोजन महात्मे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी केलं. भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यांचे सर्व प्रतिनिधी मंडळ जेव्हा आमच्याकडे आलं, यांना लेखी स्वरूपामध्ये आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी दिलं. आणखी यांच्या सर्व मागण्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा सुद्धा पाठिंबा आहे. या न्याय मागण्या या शासनानं लवकरात लवकर मान्य केल्या पाहिजे. आणखी धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका शासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. गेल्या 65 वर्षापासून आमच्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं नाही आहे. 65 वर्ष म्हणजे फक्त 65 वर्ष नाही, आमच्या 3 पिढ्याचं यांनी नुकसान केलेलं आहे. 3 पिढ्यामध्ये कमी होत नाही. आणि या नुकसानीचं कारण म्हणजे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. याचं कारण असं आहे का शरद पवारचं जे पश्चिम महाराष्ट्र आहे त्यांच्या त्या बारामतीच्या पूर्ण सर्कलमध्ये 6 लोकसभेचे निर्वाचन क्षेत्र आहे. त्या 6 लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये जवळपास 35 ते 36 विधानसभेचे आहे. त्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 70 ते 80% 60-70 ते 80% हा आमचा धनगर समाज वसलेला आहे.
त्यांना असं वाटलं का ज्या धनगर समाजाला जर आपण अनुसूचित जमातीमध्ये जर विलीन केलं, म्हणजे विलीन तर आहोत आम्ही, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तरतुदीप्रमाणे 36 क्रमांकावर जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे धनगर म्हणून, ते तर आहोत. त्यांना वाटलं का यांना जर सर्टिफिकेट दिल्या आणि जर आपल्या याच्यावर बारामती पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर यांनी हे जर केलं तर ते राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आमदारकीच्या यांच्या रिझर्वेशन सीटा होऊ शकते. म्हणून त्यांनी आजपर्यंत र आणि डचा हा फरक शोधून काढलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या धनगर समाजावर 65 वर्ष अन्याय झालेला आहे. 65 वर्ष म्हणजे 3 पिढ्यावर अन्याय झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये तेव्हाच समाविष्ट केलं घटनेमध्ये, परंतु राज्य म्हणजे जेव्हा या लोकांचं राज्य राहिलं तेव्हा आमच्या लोकांनी ही मागणी रेटून धरली, परंतु त्यावेळेस ही मागणी त्या पद्धतीनं हायलाईट झाली नाही. जसा समाज सुशिक्षित होत गेला, दऱ्याखोऱ्यात राहणारा हा समाज आहे, शिक्षणापासून वंचित राहिला. ही आमची मागणी कोणाचा द्वेष करण्यासाठी नाही, कोणाचं आरक्षण हिसकवण्यासाठी नाही. आमचं आरक्षण ऑलरेडी आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे आमचं सगळं आंदोलन चालू आहे. जोपर्यंत आम्हाला हे सर्टिफिकेट मिळत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हे चालू राहील. आणि या आंदोलनाचा फटका फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये भडला. त्या ठिकाणी जे सरकार होतं, आपल्या मनमोहन सिंगांचं सरकार होतं, ते सरकार उलथवून लावण्यामध्ये प्रमुख जर वाटा असेल या देशामध्ये धनगर समाजाचा आहे. 11% धनगर समाज या देशामध्ये आहे आणि म्हणून या 11% समाजाला यांनी डावललं. म्हणून हा समाज काँग्रेसपासून दूर गेला आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचं सरकार त्या ठिकाणी बसलं. सर, आप धनगर समाज समिति के संघर्ष समिति के सेक्रेटरी हैं, उस नाते मैं आपसे जानना चाहूँगा। अभी हमारा समाज महाराष्ट्र में ऑलरेडी शेड्यूल ट्राइब में है। बाबा साहब आम्बेडकर ने संविधान में लिखा है, संविधान के अनुसार हमारा शेड्यूल ट्राइब में 36 नंबर पे ओरान कामा धनगर है। ऑलरेडी केंद्र सरकार की जनजाति कार्य मंत्रालय की जो लिस्ट है उसमें भी हमारा धनगर समाज जो है वो शेड्यूल ट्राइब के लिस्ट में ही है। लेकिन ये महाराष्ट्र सरकार हमारे समाज को यहाँ पे जाति के दाखले उपलब्ध करके दे नहीं रहे हैं और हमारा आंदोलन यही है क्या हमको महाराष्ट्र सरकार के प्रशासन के जो अधिकारी है उनको आदेश देना चाहिए क्या ये धनगर समाज को जाति के दाखले उपलब्ध करना चाहिए। शेड्यूल ट्राइब में जनजाति कार्य मंत्रालय की शेड्यूल ट्राइब की जो लिस्ट है उसमें ऐसा है क्या वो लिस्ट में ऑलरेडी ओरान कामा धनगर है, उसमें 47 जाति है। 47 जाति में 36वें नंबर पे हमारी ओरान कामा धनगर जात है और केंद्र सरकार से जो निधि मिलता है वो महाराष्ट्र शासन को मिलता है। जो यहाँ पे आदिवासी समाज है, जो शेड्यूल कास्ट समाज है, इनके उत्थान के लिए जो पैसा मिलता है वो पैसा खाली जो लोग हमको अन्यायग्रस्त समझ के और हम खरे आदिवासी समझ के वो 12 जाति के लोग हमारा जो फंड मिलता है वो पूरा फंड खा रहे हैं। वहाँ पे हमारा कहना उनको यही है कि हम शेड्यूल ट्राइब के लिस्ट में है तो हमारा वो जो फंड मिलता है वो हमको मिलना चाहिए। को मेंढी का चरवाई पास होना हम लोगों को इतने साल तक हम 50 साल तक रहे, अभी हम लोग को वो चरवाई पास होना है तो वो लोग चरवाई पास नहीं दे रहे कर्मचारी लोग, तो हमको चरवाई पास होना अभी। तो अभी जंगल में जाने बगैर हमारा उपाय नहीं है। जंगल में हम लोग नहीं जाएंगे तो क्या खेती में तो चराएगा नहीं। अब खेती बो गई है, अब जो खेती बो गई है उस कारण से हमको क्या होना कि चरवाई पास होना, जंगल में जाने के लिए चरवाई पास होना। तो हमारे जिस तरफ है मेंढी भेड़ बकरी है तो हमको वो उसके ऊपर हमारा पालन होता है। जो पालन होता है वो पालन जो अगर जंगल में नहीं जान देगा तो हम लोग क्या खाएंगे क्या पिएंगे। अपन आदमी है, लिखे पढ़े है नहीं, 50 साल से जंगल में चल रहे, अभी मनाई कर रहे वो लोग, अभी मनाई कर रहे तो अभी हमको चराई पास होना। त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर समाजाचा हा संघर्ष चालू आहे आमचा, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, शेवटच्या क्षणापर्यंत हा संघर्ष सुरू राहील। सरकार पडलं तरी चालेल, सरकार पाडण्यासाठी आम्ही तयारीत आहोत। कारण ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या वेळेस काँग्रेस गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं की धनगरांना चराई क्षेत्र मिळत नाही, बऱ्याचशा बकऱ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक त्यांना त्रास देतात, अजूनही त्या चराई क्षेत्राच्या या लोकांना धनगराचे जे खेड्यावर राहणारी जी मंडळी आहे त्यांना चराई क्षेत्राचा चराई पास मिळत नाही। आता जंगलामध्ये गवत आहे, त्या चराई क्षेत्राचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक त्यांच्या बकऱ्या नेऊन कांजी हाऊसमध्ये कोंडत आहे। त्याच्यासाठी ह्या संघर्षाचं दुसरं रूपांतर म्हणजे हे आहे की आम्ही काही जरी झालं तरी चराईचं पास पण घेऊन दाखवू।
ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं धनगर समाजावर इतका अन्याय केला आहे, एवढा अन्याय केला की आमच्या 2 पिढ्या गेल्या, 3री पिढी गेली, अजून लहान मुलांना सुद्धा शिक्षणाचं या सगळ्यातून वंचित ठेवलं. आणि ह्या धनगर समाजाचं आरक्षण अंमलबजावणी केली पाहिजे. जोपर्यंत अंमलबजावणी हे करणार नाहीत तोपर्यंत ह्या सरकारचा आम्ही निषेध मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात करीत राहू. त्यांचा आम्ही बिलकुल धिक्कार करतो. धनगर ही मुळात जमात आहे आणि भारतीय संविधानामध्ये तशी नोंदही केलेली आहे की धनगर ही जमात आहे, जात नाही, ती आदिवासी आहे. त्या आदिवासीचा दर्जा अजूनपर्यंत धनगराला मिळालेला नाही. धनगराला समाविष्ट करायचं नाही आहे, ऑलरेडी समाविष्ट आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि त्या अंमलबजावणीसाठी आज हा धिक्कार मोर्चा आयोजित केलेला आहे. धनगरांच्या अनेक समस्या आहेत. धनगरांचं महामंडळ आहे, पण त्या धनगराच्या महामंडळावरती पूर्णपणे मराठ्यांचा कब्जा आहे आणि धनगरांना तिथे कुठल्याही प्रकारचा प्रवेश नाही. ठेकेदारांमध्ये पूर्णपणे अदर समाज आहे, मराठा वर्ग आहे, पण त्या ठिकाणी धनगर समाज अजिबात नाही, त्यांना ठेकेदारी मिळत नाही. मेंढरांचे प्रश्न आहे, मेंढरांसाठी आरक्षित कुरण नाही. मेंढरांना जर का साथीचे रोग झाले तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय तरतूद मेंढरांसाठी अजूनपर्यंत शासनाने केलेली नाही. त्यांच्यासाठी चराई कुरण धनगरांसाठी आरक्षित नाही. धनगरांना मेंढपाळ करताना परवाना देणं जरुरी असते की हा आदिवासी आहे, धनगर आहे. तशा प्रकारचा कुठलाही परवाना महाराष्ट्र शासन देत नाही, ते टाळाटाळ करत आहे. आणि त्यासाठी आता सर्व धनगर समाज हा एक झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही हा धिक्कार मोर्चा काढलेला आहे की आतापर्यंत आमच्या मधला अशिक्षित वर्ग होता, शिक्षणामध्ये मागासलेला होता, पण आमच्यासारखे काही 2-4 लोक जे शिक्षणानं पुढे आलेले आहे, ज्यांनी भारतीय संविधानाचं वाचन केलं, ज्यांनी बाबासाहेबांचं वाचन केलेलं आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हा धनगर जात आहे, जमात आहे की भटका आहे हे त्यातून निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून जो शिकलेला वर्ग आहे तो संपूर्ण शिकलेला वर्ग एक आला आणि त्यासाठी आपल्या समाजाच्या समस्या मांडायच्या आहे. आणि एवढंच नव्हे तर केंद्रीय स्तरावर, राज्य शासनापासून तर केंद्र स्तरापर्यंत एसटीच्या रिझर्वेशनचा कोटा हा धनगरांच्या हक्काचा आहे आणि तो त्यांना द्यावा. मेंढपाळासंबंधी असणारे सर्व प्रश्न धनगर समाजाचे सोडवावे. आज धनगर समाजांना आदिवासींमध्ये त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आज आमचे IAS IPS होणारे मुलं आज शिक्षणापासून मागासलेले आहे. इस आंदोलन में भी सक्रिय रहेगी और इनके समाज की समस्याओं को निराकरण करने में भी अग्रसर. आवाज आपकी. धनगर समाज का जो आरक्षण का मुद्दा है वो कई सालों से चल रहा है, पर अभी इसको जोर शोर से समाज के ध्यान में आ गया है कि हमको हमारे पर ये अत्याचार हुआ है बहुत सालों से और अभी तक के वो सरकार के आश्वासन के बदौलत और चलते रहे, पर अब वो निर्णायक लड़ाई पे आए हैं. और भारतीय जनता पार्टी और महायुति, हमारे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र जी फडणवीस, उन्होंने डिक्लेयर कर दिया है कि ये जो धनगढ़ और धनगर में जो कन्फ्यूजन करके और समाज को आरक्षण से वंचित रखा जा रहा है ये गलत है और यदि हमारा शासन आता है तो निश्चित रूप से हम इसका प्रोविजन करेंगे, ऐसा लिखित आश्वासन और आंदोलन को उन्होंने दिया है. और इसलिए भारतीय जनता पार्टी पूर्ण रूप से इस आंदोलन में भी सक्रिय रहेगी और इनके समाज की समस्याओं को निराकरण करने में भी अग्रसर रहेगी. धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये सूची क्रमांक 36 वर ऑलरेडी आहे आणि समाविष्ट करण्याची मागणीच नाही. जी मागणी आहे ती फक्त अंमलबजावणीची आहे आणि जाणून बुजून का केलं जात आहे ह्याचं खरंच कळत नाही आहे आम्हाला. आदिवासी लोकांचे जे नेते मंडळी आहेत त्यांचा विरोध असायचं कारण काय, तर याचं कारण एकच आहे की धनगर त्यांना जर अनुसूचित जमातीत आले तर त्यांना खूप भारी पडणार आहेत हे ते लोक जाणतात आणि म्हणूनच ते आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. भारतीय संविधान में 342 जो कलम है उसमें महाराष्ट्र की लिस्ट में 47 ट्राइब्स है, 47 जनजातियाँ हैं और कुछ सब ट्राइब्स हैं. लेकिन यह महाराष्ट्र गवर्नमेंट में बैठे हुए जो मंत्रालय में बैठे हुए अधिकारी जो आरक्षण विरोधी है, वहाँ एरिया रिस्ट्रिक्शन पहले 1976 तक था. विशिष्ट एरिया में रहने वाला ही आदिवासी शेड्यूल ट्राइब्स की सहूलत को पात्र रहता था. लेकिन 76 में सेंट्रल गवर्नमेंट ने एक बिल पास करके एरिया रिस्ट्रिक्शन उठा दिया. तब से
भारत में रहने वाला कहीं भी वो आदिवासी हो उसको शेड्यूल ट्राइब्स की फैसिलिटीज मिलनी चाहिए। यहाँ बिल पारित हुआ, यहाँ आदिवासियों की ज्यादा तादाद हो गई, इसलिए कुछ आरक्षण विरोधियों के मन में खटका और उन्होंने महाराष्ट्र की 47 जनजाति से 33 जनजातियों को यानी टेक्निकल इससे उनका आरक्षण नकारने का काम किया, जो एक घटने का अपमान है, जो बाबा साहब के स्वप्न का अपमान है। इनका मुद्दा टेक्निकल जैसे गोवारी, गोंड और गोवारी, गोंड गोवारी करके एकत्रित था, टाइपिंग मिस्टेक्स हो गया, उसमें स्वल्प विराम नहीं था और इसी स्वल्प विराम के वजह से ये नागपुर के विधानसभा के सामने लाखों का जो आदिवासी आया था उनको मार दिया गया, लाठियों से गोलियों से मार दिया गया। इस सरकार ने जहां बोलते हैं महाराष्ट्र में पुरोगामी सरकार है, फुले शाहू अम्बेडकर विचारों की सरकार है, वहां पर आदिवासी जो आता है, नियत आदिवासी जंगल से आता है, गुफाओं से आता है, दुर्गम प्रदेश से आता है, उनको तुम लाठियों से, पुलिस के हाथे और गोलियों से मार देते हो। इस विधानसभा के साक्षी में 114 सरकारी आंकड़ा, लेकिन हम कहते हैं 150 के ऊपर आदिवासी मारे गए थे, लेकिन उन गोवारियों का भी प्रश्न हल नहीं हुआ। सिर्फ अगर इस भारत को 65 साल हुए, देश को स्वतंत्र हुए, अगर एक टाइपिंग मिस्टेक अगर वो दुरुस्त नहीं होती तो यह लोकशाही नहीं है, यह ठोकशाही है। ये सरकार जो है ये किसके इशारे पे चल रही है? यह सब आरक्षण विरोधियों का ये है, तो हम यह कतई बर्दाश्त नहीं करेंगे। यह धनगर आदिवासी 1.5 करोड़ इस महाराष्ट्र की भूमि में है, 1.5 करोड़। इनके साथ में गोवारी आदिवासी हाथ के हाथ मिला के अभी आंदोलन करेगा, हलवा आदिवासी आंदोलन करेगा, माना आदिवासी करेगा, यहाँ कोड़ी आदिवासी जो 52 से 55 लाख यहाँ समुद्र किनारा से तो अपने गढ़चिरोली जिले तक है, यहाँ आदिवासी हम एक हाथ में हाथ एकजुट के यहाँ एक आंदोलन उभारेंगे। और जो लोकसभा में हुआ, यहाँ इसी असंतोष से लोकसभा में हमने इस सरकार को हिस्सा दिखाया। हमें मालूम है कि शिवसेना भाजपा की सरकार भी हमारे मतलब की नहीं है, मालूम है, लेकिन शत्रु तो आमचा मित्र। इस भूमिका से हमने उन शत्रु को हमने साथ दी एक शत्रु को खत्म करने के लिए। अगर वो भी सरकार हमारी अगर सुनती नहीं है तो उस सरकार को भी हम हाथ दिखाने की ताकद रखते हैं। सूचित म्हणजे ज्यांची एनलिस्ट झालेली आहेत केंद्राच्या शेड्यूलमध्ये, या 33 अनुसूचित जमातींवरती सातत्यानं अन्याय केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। आदिवासी असूनही आदिवासींचे हक्क मिळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने सातत्यानं आपला अधिकार वापरला नव्हे, त्यांच्यामध्ये फूट पडली आणि फूट पाडून त्यांच्यावरती राज्य करण्याचं या सरकारने एकमेव धोरण ठेवलं। परंतु मागच्या अनेक वर्षाच्या आंदोलनामध्ये एक गोष्ट झाली, काही का असेना, रायगडाला केव्हा तरी जाग येतेच असे या म्हणीप्रमाणे हा अन्यायग्रस्त आदिवासी समाज आता जागृत झालेला आहे, त्यामध्ये धनगर हा सुद्धा आहे। यांचा धनगड ड आणि र इंग्रजीमध्ये डी केव्हा वापरलं जातं आणि आर केव्हा वापरलं जातं हे इंग्रजी भाषांतरण सांगून ठेवलं आहे। इंग्रजांनी त्यांच्या शेड्यूलमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या जेवढं लिटरेचर आहे त्या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा आदिवासी म्हणून त्यांनी नोंद केलेली आहे। सरकारने नामसदृशाचा गैरफायदा घेतात म्हणून या समाजात जाणीवपूर्वक दाबून ठेवला आहे। आता हा समाज जागा झाला आहे। हा समाज जागा झाल्याने आपण पाहिलं जे विदर्भामध्ये कधी नव्हे एवढा काँग्रेसचं पानिपत्य झालं, त्याचं मूळ कारण याच्यामध्ये आहे। कारण आम्ही सगळे अन्यायग्रस्त आदिवासी आता सरकारच्या विरोधामध्ये आहेत आणि जर हे सरकार वठणीवर आलंच नाही तर या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत। या वेळात या पलीकडे महाराष्ट्रामध्ये यांची दादागिरी चालणार नाही। आदिवासी नेत्यांनी जे आतापर्यंत हे नामसदृशाचा फायदा घेऊन कांगावा केला, या नेत्यांची दादागिरी आता चालणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे। हे आम्ही निवडणूक या निमित्ताने सांगणार आहोत। ये सारे मूल निवासी अपने हकों की मांगों को लेकर हर बार इस तरह के आंदोलन करते हैं और हर बार इन्हें बहला फुसला के वापस भेज दिया जाता है। लेकिन अब ये आंदोलन की गति तीव्र होते जा रही है। अब ये गति कुछ इस तरह से चल रही है कि जब तक इन्हें इनके हक नहीं मिलेंगे तब तक इस तरह के आंदोलन इसी तरह चलते रहेंगे। दोस्तों, इंतजार है इनको इनके हकों का। तकरीबन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के हिसाब से 47 जातियों में से 33 जातियों को बाहर निकाला गया और 33 जातियां अपने अपने तरीके से आंदोलन कर रही है। कब तक इन लोगों को इनके हक नहीं मिलेंगे, ये बहुत बड़ा सवाल उठता है। इसी सवाल के साथ रुकते हैं यहीं और मिलते हैं अगले एपिसोड में। जुड़े रहिए आवाज इंडिया के साथ।